तत्कालीन अन्न पुरवठा मंत्री यांना पण खोटी माहिती देऊन त्यांच्याकडनं काही एक आदेश पारित करून घेतला पाहिजे। याबाबतचे बी आमच्याकडे पुरावे असे असताना त्याच्या अद्याप कुठली कारवाईने वेळोवेळी आम्ही शासनाचा FDOचाच अहवाल आहे की त्याच्या दुकानावरती 2016मध्ये काळा बाजार केल्याप्रकारे त्याच्यावरती फौजदारी गुन्हा करा आणि दुकान सील करा। ओके, ह्या प्रकारे सगळे पुरावे आहेत। तरी आमची पुन्हा एकदा विनंती आहे मान्य कलेक्टर साहेबांना, पोलीस आयुक्तांना तात्काळ गुन्हा नोंद करून या प्रकाराने सखोल चौकशी करावी। या पद्धतीनं त्यांचे जे सहाय्यक उपोषणकर्ते आहेत सागर सावंत म्हणून यांनी पद्धतशीर आणि मार्मिक शब्दामध्ये माहिती दिलेली आहे। या उपोषण स्थळाला भेट देणाऱ्या उत्तम पतारी हातगाडी विकास संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रुक्मिणीताई जाधव या भेटायला आलेले आहेत। त्यांच्याकडून आणखी त्यांच्याबद्दलची काय माहिती आपण घेऊ। गायकवाड साहेब आहेत उपोषणला 26वा दिवस आहे, कारण त्यांची मूर्ती काही बनवलेली आहे, त्यांना बायका पुढं आहेत, हे सरकार आहे ना यांना मेंढ्याचं कातड आहे, त्यांनी गोरगरिबाचा कधीच विचार करू शकत नाही। उद्या ह्यांच्या जीवाला जरी काही धोका झाला तरी सरकार जबाबदार राहील, कारण लहान लहान मुलं आहेत, गरिबाचा विचार करणारा सरकार नाही। सरकारना इतका हे आहेत ना गरिबापासून त्यांना म्हणजे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष आहे, गरिबांना लक्ष नाही। म्हणून हे खताळ साहेब, हे कलेक्टर साहेब, हे सर्व जे आहेत ना हे महसूल खातं जे आहे, महसूल खातं म्हणजे गरिबाकडे लक्षात देत नाही। BPL अंत्योदय कार्डाचे हे कसे करतात, कसे कोटा वाटतात ती त्यांनाच माहीत आहे, गरिबाकडे लक्ष येत नाही। आणि सरकारनं गायकवाड साहेबाचा तातडीने विचार करावा, आणि तर त्यांना जर काय झालं तर सरकार जबाबदार राहील। तरी हे अशा पद्धतीची उपोषण कार्यकर्त्यांची व्यथा आहे। तातडीने प्रशासनाने आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि त्वरित निकाली काढावे असे प्रशासनाला उपोषणकर्त्याची विनंती आहे।